गुड मॉर्निंग गाईज. मस्त सकाळ सकाळ चहा पितोय. वाव वाव. लक्ष्मण साखर पण आहे थोडी लागली तुला तर. थांब ना, पेल की नाही साखर कधी. मग असा तू अशी ऍड केली कधी पाहू शकता पाहू शकता इट्स ऑमलेट पोहे कुपोषित झालेले अंडीचं आमलेट. हे म्हातारे कोंबडीचं अंडे अंडे काय तुला ते सेट करता येतं ना ते कॅमेराचं कसं छत्री सेट काय कामाला होतो. निकिताला कोण काळा बोललं? कोण कोण कोणी ओळखलं? कोणी ओळखलं? कोणी ओळखलं कोणी ओळखलं निकिताला? कोणी ओळखलं गजब बेइज्जती है. बरं लक्ष्मण हाँ गोला मंडित गोला मंडित काय झालं मंडित लक्ष्मण बोलना आपके सामने प्रस्ताव होता लक्ष्मण. हाँ अंडे का प्रस्ताव है ऑलरेडी मेरे सामने. अब हमें कहाँ प्रस्थान करना है मित्र. अजून आपण लैला नाही झालोय. लैला हे काय काय एक लैला आपल्याकडे. लैला लैला तेरी लेल. अरे मिरची खाल्लं ना माणूस गोर होतो. म्हणून तो काळा आहे. गजब बेइज्जती है. तो नवरा तर अंधार आहे. का आला तो मग बायको फाईट विथ हर. ते काय बोलला माहिती आहे काल म्हणे नवनाथची पांढरी गाडी म्हणे आता आजच्या बसला म्हणे काय. अरे तसं नाही झालं बा. काल आमच्या साईडने एक ब्लॅक सोनेटी गेली बरं का. तर आता काय म्हणला गाडीचा कलर कसं काय चेंज झाला नव्याचा. आणि मग मी म्हणलं अरे म्हणलं अक्षय बसलाय ना अक्षय कलर लागला असेल गाडीला. माँ खराब हो जाएगा मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं. गाणे काय कॅन आई कैन आई टेक वन. आप भी ऐसा बोलते हो, ऐसा नहीं बोलेगा. इसकी जगह आप यही बोल सकते हट उठ चल. आपण आलो आहे कडेवरचा गणपती अंजर्ली बीच जवळ आहे. सो जस्ट आम्ही आलो ना तर आम्हाला आरती भेटली आहे. जस्ट आरती चालू झाली आहे. टाळ्या वाजव. गणपती बाप्पा. आम्ही सध्या आलोय कड्यावरच्या गणपतीला. त्यात असं म्हणलं जातं की हे पृथ्वीवरचं गणपतीचं पहिलं पाऊल आहे. ओके. त्यानंतर तुम्ही मागे व्ह्यू बघू शकता अंजर्ली बीचचा व्ह्यू दाखवले ना. कॅमेरा घुमा रे थोडा. येले येले येले. ते नारळाचे झाड पोट दिसतंय बंद. सुवर्णदुर्ग आहे तिथे. आणि हे इकडे बीच धनुषकोटी लाईक धनुषकोटी टाईप एक रस्ता आहे. सो आपण तिकडे जाणारच आहे. समहाऊ खतरनाक कपलचं फोटोशूट चालू आहे. एका टायमाला काही घडू शकतं. इंटरनेट सुद्धा हँग पडू शकतं. मित्रांनो मोदक खायला या. मस्त छान छान मोदक उकडीचे मोदक आहे. कोकण स्पेशल मोदक विथ तूप टाकून मस्त हानून साजूक तुपातले खाजूक मोदक. मित्रांनो बघू शकता मोदक एकदम. वेलकम बॅक गाईज. आत्ता आम्ही आलोय केशवराज या मंदिरात. इथं जायचा रस्ता थोडासा 15-20 मिनिटाचा ट्रेक आहे. आणि झाडे बघा खूप सारे हे सुपारीचे झाडे. थोडा मस्त व्ह्यू आहे जंगल. वाव. सुपारीच्या झाडामुळे खूप मोबाईल दिसला आकाश लगेच चालू झाला बरं का. आपण मला वाटतं चला चला ए चला. इथं छान अशी फणसाची आणि काजू नंतर सुपारीची झाडे. त्यातून हा स्टेपचा रस्ता आहे. अक्षय काय म्हणशील या व्ह्यू साठी? एक शब्द, 2 शब्द. त्यासाठी कोकण द्यावं लागेल. जणू काही हा स्वर्गच असं म्हणायचंय अंजलीला.
तू एवढं नको थांब नाही असं वर्ग आहे का काय काय मग छोटा नवनाथ कस काय व्ह्यू कस काय हा View तर एक number आहे, हा. दाखव आपण व्ह्यू दाखव नंबर व्ह्यू एक नंबर तुझी कंबर चाल खेकडासारखी सुपारीच्या याच्यामुळे काय सुपारीमुळे थंडगार असं- दुपारी लय भारी वाटतं कुछ भी मित्रांनो छोटासा ट्रेक करून आम्ही पोहोचलो मंदिराच्या परिसरात. हे बघा मागे केशवराज मंदिर आहे आणि हे सगळे छोटासा ट्रेक करून पण छोटीशी झाली यांची म्हणजे जिरली यांची चांगलीच. तर इथं क्लायमेट असलं भारी आहे मित्रांनो. वाव सगळे नारळाची झाडे सुपारीची झाडं हिरवगार आंब्याची झाडं बघू शकता केवढं मोठं झाड आहे आंब्याचं. वाव वाटीच झाड हे क्या बकरे हो चला आलाय. अतिशय प्राचीन असं मंदिर आणि ही पुजारीन बाहेर आलेली. क्या रे भिक मंग्या क्या देख रहा है मित्रांनो आम्ही आता आतमध्ये पोहोचलोय आणि अक्षय आपल्याला थोडी मंदिराबद्दल माहिती देईल. दापोल तालुक्यातील केशवराज मंदिर आहे. ते सुमारे 5,000 वर्षापासून जुनं मंदिर आहे आणि श्री विष्णूचं जागृत देवस्थान आहे. ठीक आहे. आपण बघूया आता पुढे. पुढचं सांगा. इकडं तुम्ही बघा समोर गोमुख आहे याच्यातून पाणी पडतंय. ठीक आहे आणि इथे छान छोटंसं आहे आणि इकडं तुळस वगैरे. हे मंदिराचं पुढचा काय म्हणतात याला काय म्हणतात रे गाभारा ते मंदिराचा. ह्या मंदिराचा इतिहास म्हणजे हे पांडवांनी हे मंदिर बांधलेलं आहे आणि इथं बघू शकता हे केशवराज देवस्थान आहे. आज संडे असून पण मंदिराचा परिसर एवढा शांत आहे आणि कोणीच नाही. आम्ही फक्त 4-5 लोकच आहोत इथं. छोट्या बाळाचाच फोटो काढा. या नवनाथ सोबत या छोट्या बाळाचा फोटो नका काढू. म्हणजे का बरं नका काढू. नवनाथ त्याचं कोण मॅच नाही करत. गजब बेइज्जती है. मग मित्र कसं वाटतंय मंदिरात येऊन. ऍक्च्युली खूप भारी वाटतं इथे. एकदम म्हणजे शांतता मिळते आणि अच्छा तुम्ही माझ्याकडे बघू बघ. शकता. तुम्ही बघू शकता. ए तसलं नाही करा इथं मंदिरात नाही आपण. त्यामुळे आपण बीचवर चालवतो. मी तुम्हाला दाखवतो. नोटी उरा के काय दाखवतो गाईज. इथं मुलींचं बेकार असं काहीतरी फोटो सेशन चालू आहे. सगळ्या मुली आहे 5 मुलींचं जबरदस्त फोटो सेशन अरे सॉरी 4 मुलींचं असं बेकार फोटोशूट चालू आहे. येस कम ऑन गाईज यू कॅन डू इट. मला म्हणू दे 1 2 3 स्टार्ट. ओ काय म्हणत तुला ती अंजली 1 2 3 स्टार्ट म्हणते त्यांचं करायला लागतं. तो ना हा आकाश तू म्हण 1 2 3 हा तिकडे बघ. स्टार्ट. द्या टाळी घ्या पोळी. कोण आहे ए असे काय आवाज विचित्र आवाज. अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज. नाही नाचायला म्हणजे काय आम्ही तमाशामध्ये आलोय. नाचायला म्हणजे काय हे चला ए अक्षय अक्षय लवकर चला परत खाली उतर जाणार नाही आपल्याला. गाड्या अडवतील पुन्हा. चला ग्रामपंचायत हे आता मागच्याला घ्या त्या महानगरपालिका ते मागचं घ्या. चलो जी. अरे ते असते नितीन घेतलं काय. लक्ष्मण हा महानगरपालिका कर्मचारी. हे गाईज अशा प्रकारे आम्ही इथलं सगळं झाडून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आम्ही आमचं केशवराज मध्ये दर्शन संपन्न करून आता सुरक्षितपणे दापोली ग्रामपंचायत साफसफाई अधिकारी अंजली वाडेकर यांनी सगळी साफसफाईची आज जबाबदारी घेतली आणि ती पूर्ण केलेली आहे. सो गाईज रात्रीचे वाजलेत 11 आणि आमच्या गर्ल्सला लागली भूक तर त्यांनी मस्त मॅगी बनवली आहे आणि गाईज आमच्याकडे मॅगी बनवायला शोले मधला ठाकूर आलेला आहे. ठाकुर ये हाथ मेरे को दे दे ठाकुर. ठाकुर हाय हाथ मेरे को दे दे ठाकुर. ये ठाकुर के हाथ कैसे आ गए बीच में. आणि हे खाते पोपटा सारखं पेरू.
कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? ठाकूर ब्लँकेट जाळतात आत्मदहन होईल. हे गाईज गुड मॉर्निंग. आज लास्ट डे आमचा आणि आज सकाळी मॉर्निंगला बीच वरती आलो. सकाळी मॉर्निंगला क्या ये क्या पक रहे हो मादरचोद? सकाळी बीच वरती आलोय. अक्षय मस्त नटून थटून आलाय. अक्षय हाऊ आर यू फिलिंग? Yeah, feeling good because nostalgic है so. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. आज ऍक्च्युली मंडे असल्यामुळे खूप ओ या कमी गर्दी आहे. रिकाम्या बीचवर मॉर्निंग वॉक करण्यात एक वेगळीच मजा. काय वाटतं या गोष्टीबद्दल? हो कारण की सकाळपर्यंत म्हणजे फील sunrise तो झाला. फील वेगळा आहे रे. झुळूक वारे वाहत आहे. गुड मॉर्निंग गाईज. आज तिसऱ्या दिवसाचा चहा प्यायला या आणि मस्त आम्ही चहाचा आनंद घेतोय आणि इथं आकाशने मस्त प्रेझेंट मॅडम अबे साली मराठा शाळेचा ड्रेस घातलाय. गजब बेइज्जती है. तुम्ही सांगा कसा वाटतोय मी. हा 1 2 3 अंगेन घात्रम नयने वक्त्रम. गाईज नाश्ता करतोय आज. आजचा मेनू आहे पोहे, ऑमलेट, उपीट. बाकीचे बीचवरती गेलेत आणि आम्ही जस्ट आलोय नाश्ता करायला. बाकीचे पण येत आहे. तर मस्त वाटतंय. आज लास्ट डे आमचा आणि आज नाश्ता करून आम्ही निघणार आहे पुण्यासाठी रिटर्नसाठी. गाईज दापोलीच्या बीचवर रहस्यमय असं एक होल सापडलंय. काय बघताय? काय सापडलंय? अरे बापरे. गाईज आता मी या बोटमध्ये जाणार आहे कार घेऊन. कारण इथून डायरेक्टली हरिहरेश्वर बीचला जाण्यासाठी या बोटने जावं लागतं. 520 म्हणले 200 रुपये गाडीची आणि त्याला मी बांधतोय. गाडी कोण शिकवतो तर गाडी माणसं गाडीत बसतो. या पण वोमिटिंग काय गाडीमुळे थोडी होती. मग कशामुळे होती? ती कोरडी असते निवडली. नोटी उड़ा के बहने. आम्ही गाडीत नाही बसणार आहे. बाहेर तुम्ही तर बोट Obviously, गाडीतच बसणार. तुम्ही तर काही बोट मध्ये दिलं नाही आम्हाला. अरे तुमचं स्वप्न पूर्ण झालं ना बोटमध्ये बसायचं. इथं डॉल्फिन बघायला भेटलं तर आकाश स्वप्न पूर्ण होईल. काय ना तुम्ही तर काही बोट मध्ये दिलं नाही आम्हाला. पावसावर यू गाईज आर प्रेग्नेंट. कर ना कर काय सोडून मागून निघल. मला आता घे. हे हा हे हाय गाईस. बैगन. काय reaction त्याच्यावर? याच्यामध्ये दिलंय त्यांनी सुवर्ण दुर्गा शिपिंग शिट्ट नोट दिली त्यांनी. तांत्रिक दृष्टीमुळे वेळेवर ना सुटल्या इंग्लिश मध्ये काय लिहिलंय? मराठी इंग्लिश मध्ये लिहिलंय. कंपनी जबाबदार राहणार नाही. फेरी लाला फेरी बोटीत तिकीट दाखवावे. आपली जुर्नी तुला काय वाटलं? तू काय करत होता आधी? तुला नंतर काय मराठी इंग्लिश मध्ये ट्राय करत होता की इंग्लिश काहीतरी नोट दिली ना म्हणून याचं नाव तांत्रिक कुंत्रिक दिलं. कोई सेंस है बात की? अरे पण तू आज सिम्पल होता असं घेतल्यामुळे पाच बरं नोट. अच्छा, तुला वाटलं ते इंग्लिश मध्ये त्याचं मराठी त्यांनी इंग्लिश मध्ये लिहिले. तांत्रिक दुर्गा. त्यामुळे अरे सब भिकारी एक साथ कैसे आ गए? काय वाटतं? यायलाच लागतंय. खाता की नेता? विथ मिरची. हे सगळे दुष्काळातून आलेले लोक. काळा दिसू पण नाही लागलाय. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. अच्छी गाडी जात आहे. अरे यार मोबाईल कशाला घेतला? हो साईडला. अबे सर हमें तो अपनों ने लूटा. वड़ा पाव में कहा दम था. जहाँ हमारी कश्ती हुई वहाँ 4,500 कम दिया था. तोबा थारा मूड खराब कर दिया. वा मिरची कम था. फेरी बोट मध्ये चालू आहे आणि आमच्या 4 व्हीलर पण या बोट मध्ये गाड्या खाली लावल्यात आणि आम्ही सगळे इथं वरती बसलोय. काय म्हणता भाऊ याला? सहलीला जायचं सहलीला. बघतोय का किती 2 मिनिटात आपण
अरे पण स्पीड तेवढे पण अंतर पण तर तेवढं आहे एवढं अंतर पण एका डांगेचं अंतर वाटाणा बरे वाटाणा छान वाटलं असं क्या हुआ रे क्या हुआ तेरे को हा क्या हुआ मित्रांनो आम्ही पोहोचलोय दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री हरिहरेश्वर महादेवाच्या टेम्पलमध्ये आणि आत्ता आम्ही पोहोचलोय जस्ट त्यानंतर या मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही जाणार पुढं हरिहरेश्वर बीचवर जाणार तर तुम्हाला गेल्यावर ते मस्त व्ह्यू वगैरे दाखवतो आम्ही या आणि मंदिराबद्दल खूप ऐकलंय की म्हणजे दक्षिणेतली काशी जसं नॉर्थ मध्ये काशीचं महत्व आहे ते कालभैरव मंदिर आणि आता इथून आता आतमध्ये जाऊया गाईज मोदक खायला या अर्धा केलाय त्याला पण छान आहे मोदक भरलेला गाईज वी आर हॅव्हिंग घावन पार्टी हिअर अँड दिस इज द नवनाथ इज द व्हेरी बुटकिश घावन आम्ही पहिल्यांदाच ट्राय करतोय मी तसं पण पहिल्यांदा ट्राय करतोय मस्त घावन आलेली आहे छान पैकी घावन चटणी आज आजचा काय बेत आईला बी घेतली दोन माने घेऊन गेले भिकाऱ्या गजब बेइज्जती है पीठ मांगे काही के ह्या दोघी कधी खायला की नाही का माहिती अरे भिकारी आहेत की भी हद होती रे अरे हा थांबा ना ते प्लेटी खातात तर मित्रांनो आम्ही कालभैरव मंदिराचं दर्शन घेतलंय आणि आता मंदिराच्या प्रदक्षिणेला चाललोय जिथं असं पायऱ्यांचा थोडासा पार्ट आहे आणि आता थोडंसं चढाई आहे मग उतराई आहे सो आय विल शो यू इन डिटेल ओके बाय गाईज आज पण 5-10 मिनिटाची ट्रेकिंग आहे पण त्या ट्रेकिंगमध्येच काही लोकांची फाटण हातात आली आहे गजब बेइज्जती इट्स ओके नॉट अ इश्यू आहे पण वय झालंय आता सर्व वय हे काय करतोय अक्षय काय चालू आहे गाईज एअरटेलला अजिबात नेटवर्क नाही कोकणमध्ये पूर्ण कोकण एरियामध्ये एअरटेलला अजिबात नेटवर्क आहे एअरटेलचं कार्ड असेल तर आत्ताच पोर्ट करून टाका आत्ताच निषेध करा एअरटेलचा कुछ भी असं आकाश म्हणतोय आकाश काय म्हणणे तुझं एअरटेल बद्दल नेटवर्क बद्दल काय म्हणणे तुझं एअरटेलच्या बघा रे कोकणात तर काहीच कामाचं नाही खरंच अजून बघा ती बॉयकट वाली तिने ऍड केली म्हणून मी एअरटेल मध्ये आलो नाही ती सापडली बाई कुठेतरी तिला अशी चमकवी असं चमकावीन ना तिला हे काय आहे किती सुंदर आहे अशक्य असा कोकण आणि अशक्य असं हे दृश्य बघायला भेटलेलं आहे मला या ठिकाणी बघू शकता वाव व्हॉट जहाज यार तर मित्रांनो जेव्हा तुम्ही हरिहरेश्वरला याल तेव्हा मंदिराची प्रदक्षिणा ही नक्की करा प्रदक्षिणा करताना हा थोडा पायऱ्यांचा सेक्शन आहे आणि खूप चांगलं असं इथून दृश्य बघायला भेटतं इथे नक्की या मित्रांनो इथे नक्की या नक्की या हरिहरेश्वरचा बीच हा असा दिसतो व्ह्यू तुम्ही बघू शकता किती छान लाटा उसळताय मस्त आणि अब तू गया बेटा अब तू गया देख तेरी औकात मैं दिखाता हूँ तुझे बोलू दे ना कॉन्फिडन्स लो केला या ठिकाणी कॉन्फिडन्स लो केला या ठिकाणी अपमान घोर अपमान धर दक्षिणा कंप्लीट केल्यानंतर हा मोठा असा बीच या ठिकाणी आहे आणि आज मंडे असल्यामुळं जास्त काही रश नाही मोकळा असा बीच आहे आणि स्वच्छ बीच आहे हा हरिहरेश्वरचा म्हणजे अपुलीपेक्षाही स्वच्छ बीच आहे आणि गर्दी कमी आहे छान वाटतंय मस्त आहे आणि आज हवा जास्त आहे त्यामुळं लाटा पण अशा उसळत आहे मस्त चल रे काय आपलीच बायको आपण थोडी दुसऱ्याची बायको आणली काय होते तेव्हा
लाजायचं नसतं रे. लोकांना सोडा भेटत नाही. हा, लोकांना सोडा कोणी घेऊन द्यायला. मित्रांनो इथं एक व्हिडिओ चालू कर. किती मोठी ऑइल नाही. सोडा मुक्त देश सोड्यासाठी लिंबू शरबतसाठी त्रासलेला प्राणी तुम्हाला दाखवतो. हा, तर तुम्ही चेहरा बघू शकता. आय विल हाच तो इसम जो सोडा आणि लिंबू सरबत, सरबत आणि गोटी सोडा बर्फाचा गोळा यासाठी तरसलेला आहे. अक्षय काय खरेदी करतोय आज? आंबा आमलेट, आंबा कच्चा आम, मँगो बार. ए चिंच कुठे आहे? आकाशने मोठी काहीतरी खरेदी केली. मस्त सगळं एकत्र घेतोय आकाश आता लिंबू सरबत पिल फायनली. कच्चा आम मी घेतलं ते. काय? स्कॅनर द्या. किरिस का गाना सुनेगा. गाईज गुळाचा चहा, मस्त गुळाचा चहा पितोय आता. हा आमचा ट्रिपचा लास्ट चहा, एक नंबर. आ जाओ कभी भी लेंगे. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? आता मानगाव मध्ये आम्ही. अरे कहना क्या चाहते हो? तिकडे कुठे पाहतो, इकडे पाहि ना. स्वामीची गाडीत बसलं सांग. नाही घरी गेलो सांग. सो प्रिया वहिनी, हाऊस द टी. हाऊ इज द टी? चहा आहे, तुम्ही नक्की या इथे विजिट करायला. आमचा शेवटचा चहा आहे हा. ओके. आता आम्ही काय नाव आहे हॉटेलचं नाव काय? आता आम्ही प्रस्थान करतोय. आता आम्ही वर केले आत. संपलं. आणि आता चहा. तर गाईज आमची ट्रिप आज संपलेली आहे आणि आता आम्ही रिटर्न निघालोय पुण्याला. आणि तर पूर्ण ब्लॉग मी लवकरच अपलोड करेल आणि नेक्स्ट ब्लॉग बघण्यासाठी तयार राहा.